ब्रह्म एकनाथ महाराज की जय। महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय। समर्थ महाराज की जय। महादेव महाराज की जय। संतन की जय। विद्यते हृदय ग्रंथी छिंदन्ति सर्व संशया शेंती चास्य कर्माणी मया दृष्टी फळात्मनानी। मज सर्वात्म्याचे दर्शन झाले की हृदय हीच ग्रंथी म्हणजे अहंकार याचा भेद होतो। अहंकारातून उद्भवणारे सर्व संशय निवृत्त होतात। संसाराला कारणीभूत होणारी भक्ताची प्रारब्ध कर्मे वगळता इतर कर्मे क्षय पावतात। उद्धवा मी ज्याशी हृदयी भेटे तो मी हृदया माझी न संके। सर्वात्मा सर्व रूपे प्रगटे नव्हे धातुटे स्वरूप माझी। ऐसा मी प्रगटलिया पाठी संसारची न पडे दिठी। मावळे गुणीशी भेद त्रिपुटी पळे उठा उठी भव भय। लागता सूर्याची किरण पुढं दृष्टांत आहे। महायोग पीठे तटी भीमरथ्या परम पुंडरीकाय ब्रह्मलिंगं भजे जनी दयाने सदा वासनामार्थिना। दयाची मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं। मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्ण ब्रह्मपरानन्दं ईशमानन्दवल्लभं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे पत्र विनाशाय श्रीकृष्णाय नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कैलासरानाचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटधराळि कारुण्यसिन्धो शंभो ओम नमो जी आद्या वेद प्रतिपद्या जय जय सौम्या देवा तुझी गणेश सकलार्थी प्रकाश मे निवृत्तिदासो अवधा। भागवत ग्रंथ 20वा अध्याय 30 नंबरचा श्लोक। आपण सद्गुरूंच्या कृपेने थोडा वेळ सेवा। सहज हा योग पवित्र भूमी भरतखंडी नरदे ही तो भाग्याची संपत्ती नाथ महाराज सांगतात भागवतामध्ये। आणि त्यांच्या दरबारात आहोत आपण। पैठण म्हणजे काय, आता ही पैठणचीच भूमी पवित्र भूमी। भागवतही त्यांचंच आहे त्यांच्याच भूमीमध्ये अशा वेळेचा योग बऱ्याच दिवसाचं प्रेमाचं नातं आहे, हे अध्यात्माचं नातं आहे। एका धाग्यामध्ये आपल्याला संतांनी
ववलेलं आहे. म्हणजे ओढ असते, दुसरं काही नसते. एक थोडं बसलं म्हणजे एक सत्संग घडतो, देवाणघेवाण, संगतीचा लाभ आहे. संत संगतीची काय सांगू सुख काय असतं दिंडीमध्ये, ते काय सांगता येतं का? काही गोष्टी सांगता नाही येते वाचना. वैखरीच्या पलीकडचा आनंद असतो, तो विषयाचा आनंद सांगता येतो. नवी गाडी आणली घ्या पेढी पण हा आनंद काय सांगता येत नाही ना. सेवितो हा रस वाटितो ह्या रे हो. संतांनी आपल्याकडे पाहिलं काय विषयातच रमले नाही का विषयाच्या आनंदातच सगळं हिने घालवलंय. संत कोणत्या आनंदात असतात, आपण कोणत्या आनंदात असतो, या अमृतच आहे ना हो. भागवत कथा चालू आहे, सगळं चालू आहे. हा विषय तुम्हाला भागवत कथेत कुठंच ऐकायला नाही भेटणार. जो नाथाने सांगितलं तो बाजूलाच राहिलाय. कथा ऐकायला भेटतील भागवतामध्ये. पण जी खरं ज्ञान आहे, जी प्युअर ज्ञान आहे ना, तो म्हणजे हा ग्रंथ आहे. त्यांच्याकडे हा प्रसाद आहे परंपरेनं आलेला. दत्तनारायण लक्ष्मण कल्याणानंद सांगता बाबा, त्याच्याकडे हा प्रसाद आहे, ज्याचं चिंतन आहे. त्यानं जर जीवनात हा ग्रंथ कधी वाचला मग त्याला खरं अध्यात्म काय असतं कळतं. महाराज आपण किती या काळामध्ये आपण किती भाग्यवान आहोत. कारण खरं जे ज्ञान आहे ना, त्याच्याकरता नाथांचा अवतार आहे ज्ञानेश्वरी. आणि हा ग्रंथ वेगळा नाहीच. पूर्ण जी चतुर्श्लोकी भागवत आहे ना, सगळे स्कंद, बाकीच्या ग्रंथामध्ये स्कंदामध्ये कथा आहे, कथेमध्ये अध्यात्म आहे. पण मग त्याला लई याच्यातून एखादा मोती निघत असतो. समुद्रातून मोती काढायला सोपं आहे का? पण ही निवळ मोतीची ज्ञान. त्यावेळेस नाथांना देवगिरीला साक्षात्कार करून दिला ना स्वामीने. देवगिरी सुद्धा जवळच आहे ना तुम्हाला, औरंगाबादच्या त्या पलीकडं. तिथं वर स्वामींच्या पादुका आहे. काय सहज योग आला आम्हाला ते दर्शनाचा. नाथांचा लई मैपती बाबांचा ग्रंथ वाचल्यामुळे अशी रुकरुक होती अंतःकरणामध्ये. काय अधिकारी महापुरुष असतील वा. स्वामी किल्लेदार होते त्या काळामध्ये, आणि ज्यांना प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचा सगुणही साक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कार, आणि ते नाथांचे सद्गुरू. नाथांनी सेवा केली त्या भूमीमध्ये. तिथं लहानपणामध्ये काय सेवेचं फले महाराज. असं मनामध्ये असं वाटायचं इतक्या जवळ आपल्या किल्ला देवगिरी वगैरे ते असं सहज. खरंच तिथं वर पादुका आहे आणि खरंच पावले महाराज. तिथं दर्शन घेतल्यानंतर दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष आजही ती प्रचिती. महात्मे काय कुठे गेलेले नसतात. तात्पर्य अशा महात्म्य अधिकारी महापुरुष नाथ महाराजांना ज्यावेळेस भगवान दत्तात्रेयांचा साक्षात्कार करून दिला, त्यावेळेस भगवान दत्तात्रेयांनी त्यांना सांगितलेलं हे कार्य होतं का मी कृष्ण अवतारामध्ये उद्धवाला जे सांगितलं ना, म्हणले की दिव्य ज्ञान काळाच्या ओघात संस्कृत त्याचा हे झालं. म्हणले मूळ ज्ञान जे बाजूला राहिलं, तू तेवढं कार्य कर, हे कार्य सांगितलं होतं. आणि जे भावार्थ रामायण दत्तात्रेयाने सांगितलं होतं. मग नाथांनी हे कार्य केलं. मूळ जे भागवते भगवंतांना सांगितलं, त्याच्यातला हा मूळ ज्ञान बाजूला काढलं आणि याच्यामध्ये सगळं आत्मसाक्षात्काराचं ज्ञान. हा ग्रंथ काही पैठणमध्ये लिहिला. हरिपंडित वगैरे तुम्हाला सगळं चरित्र माहिती, परिसरात तुम्ही ऐकलेलं श्रवण केलेली मंडळी. पण ज्यावेळेस नाथ महाराज नंतर स्वतः काशीला गेले, स्वतः काशीला गेल्यानंतर तिथं काही ह्या ग्रंथाचे काही अध्याय काशीला लिहिलेले. नाथ भागवत लिहायचे आणि सांगायचे ते तो हरस वाचतो. आणि त्यावेळेस घाटावर अशी भयान गर्दी व्हायची. आता साधूची वाणी आहे ना, महात्म्याची परिपक्व अवस्थेची ब्रह्मवाणीची आहे ना, असा समाज ते यायचा. आणि मग तिथले शास्त्री पंडितांनी विचारलं काय चालू आहे तिथं. म्हणले पैठणचे नाथ महाराज आणि ते काशीला आलेत आणि भागवत सांगते ते आम्ही ऐकायला जातो म्हणले. अशी गर्दी मात नसं इतकं त्यांच्या मुखातून लिहायचं आणि सांगायचं. ते म्हणले कोण नाथ महाराज, आणि मराठीतून करतो म्हणले. आम्ही तिने संस्कृतमध्ये केलेलं भागवत ना,
ते म्हणले आम्ही एवढे शास्त्री विद्वान काशीचे पंडित आचार्य मोठमोठले आणि हा कोण आला म्हणले संस्कृत लोकांना मराठी ज्ञान सांगतो म्हणले, त्याला बोला म्हणले माझ्याकडं. आणि मग त्याला लगेच येऊन सांगितलं की मला मोठे आचार्य त्यांनी बोलवलं म्हणले. आणि मग महाराज गेले. त्यांच्या त्या वय फार भारी आहे का ते फार चुकीचं काम केलं म्हणे या व्यक्तीनं, का संस्कृतचं मराठी केलं पाप केलं म्हणले. नाथावर आरोप केले त्यांनी. असं आम्ही एवढे विद्वान असताना मग ज्यावेळेस नाथांना बोलवलं, तुम्ही जसं आता शेडने टाकला पडदा, तर त्याने असा तो पडदा लावला. नाथांचं तोंडसुद्धा पाहायचं नाही, नाथांना फक्त काय करायचं शिक्षा करायची. मग त्यावेळेस त्या बाजूला ते महंत आणि एकूण नाथ महाराज काही त्यांची श्रोते मंडळी आणि त्यांचा ज्यावेळेस संवाद झाला त्या भागवतावर आणि नाथांच्या वाणीनं त्यांच्या हृदयावर परिणाम झाला. आपल्या श्लोकाशी संबंधित हृदय ग्रंथी छिंदंती सर्वशस्त्र. काय त्या साक्षात्काराच्या वाणीला त्यांच्यामध्ये समाधान इतकी झाले ना, ते महंत आले नाथांना श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करीत. म्हणजे माझ्या जीवनामध्ये पहिला महात्मा पाहिला म्हणले का खरं भागवत सांगणारा, खरं भागवताचं प्युअर ज्ञान सांगणारा. आम्ही फक्त शास्त्री पंडित हे संस्कृतचं हे बरोबर आहे आमचं ज्ञान आहे म्हणले. आणि त्यांनी सांगितलं हे भागवत भगवान शंकराच्या मंदिरात याची परीक्षा पाहायची म्हणले, नाही तर मग गंगेत बुडावं लागेल. आणि मग भगवान शंकराच्या मंदिरात हे भागवत ठेवलेलं होतं. तर भगवान परमात्म्याला जर आमच्या ग्रंथाच्या वर ठेवलं तर मग तुमचं भागवत श्रेष्ठ. ह्या भागवताचा विषय नाथांचं भागवत. तोपर्यंत नाथ भागवत याचं नाव नव्हतं. आणि मग हे सगळे ग्रंथ भगवान शंकराच्या मंदिरात ठेवले. या शास्त्रींचा ग्रंथ नाथांचे सगळे ग्रंथ. कोणता ग्रंथ श्रेष्ठ भगवान भोलेबाबांनी सांगायचं कोणता श्रेष्ठ. मंदिराला कुलूप लावून घेतलं, सकाळी मंदिर उघडलं, मग पाहायला थोडे लोक असतील का. आता निकाल आहे ना, आणि निकाल देणार कोणी. साधे खासदारकीचा निकाल असला तर उभं राहायला जागा पुरत नाही. आणि काशीमध्ये निकाल आहे, भगवान शंकर निकाल देणारे, ज्याचा ग्रंथ मंदिर कुलूप लावलेलं होता ना रात्रभर. सकाळी उघडलं ना, अख्खी काशी पाहायला होती ना. सकाळी पुजारीने मंदिर वगैरे उघडलं, सगळं नाथबाबा सगळ्यांच्या शेवटी होती. नाथबाबांना माहिती होतं नाही का सत्यमेव जयते. आणि मग पाहिलं तर नाथांचं हे भागवत सगळ्यांच्या वर, बाकीचे सगळे ग्रंथ खाली. त्यांनी स्वतः दंडवत घातलं. ह्या भागवताची काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली. आणि याचं नाव म्हणले आजपासून नाथ भागवत देऊन टाका म्हणले नाथांचं भागवत. त्या भागवतातला 30 नंबरचा श्लोक 20वा अध्यायामध्ये भगवान परमात्माच उद्धवाच्या निमित्तानं सांगतात. नवे नवे नाथ महाराज आपल्याला कल्याणाचा मार्ग सांगतात. उद्धवा, मी ज्याशी हृदयी भेटे तो मी हृदया माझी न संते. सर्वात्मा सर्व रूपे प्रगटे नव्हे धाकटे स्वरूप माझे. मंदिरातलं जे स्वरूप आहे ना, हे सगुण स्वरूप हे छोटं आहे. हे भक्ती करताय, ते आपल्याला भजण्या करताय. पण भगवंताचं जे खरं स्वरूप आहे ना, ते व्यापक. विष्णुमय जग वैष्णवांचा भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत करा. हे जे भगवंताचं स्वरूप आहे, लाजले गे माया आता कवना हो, तोच परमात्मा आपल्या हृदयात आत्ता ज्याच्या सत्यानं आपण पाहतोय, ज्याच्या सत्यानं हे बोलतंय, ज्याच्या सत्यानं हे सगळं पशु पक्षी, तोच आत्माराम प्रत्येकाच्या हृदयात आहे ना. आपल्याला बाहेरचा माहिती आहे, आपली सगळी धाव बाहेर आहे, पण आतमध्ये नाही ना. आणि आतमध्ये देव दाखवणारा धर्म जागो गुरु महिमा दिवी गावीला देव. आतला देव दाखवणारा फक्त या विश्वामध्ये सद्गुरू हे संत महापुरुषच आपल्याला आत्मसाक्षात्कार आत्मदर्शन. गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान. हेच देवाचं दर्शन. देवाचं दर्शन म्हणजे काय. आता भोले बाबांनी ठरवलं आपल्याला दर्शन द्यायचं. तो जर आला चांगला करीत आपण थांबू. सोमवारी बाबांनी ठरवलं आता एवढे सगळे संत मंडळी बसले, जाऊ त्यांना दर्शन देऊ. श्रावणी सोमवार थांबू का आपण. थांबू शकत नाही आपण. पण तोच भोले बाबा इथं आहे ना आतमध्ये 24 तास. जवळी असता जग जीवन एकाग्र करी मन
तेने होईल समाधान. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापुडिया रे. समाधान तेने होईल समाधान रे. जवळी असता जगजीवन. अरे उद्धवा, मी ज्याशी हृदयी भेटी. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं, काही वेगळं सांगितलं. तैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा आराम. पण ही रीत माहिती नाही ना कोणला. बाबा म्हणले, श्रीपाद संत श्रीपाद बाबा, पोट भरणं अवघड इतका परमार्थ सोपा आहे. पण रीतीनं गेलं तर रीत नाही ना. बाकीच्या ठिकाणी रीत नाही ना. बाकीच्या ठिकाणी परमार्थ आहे जसाची तसा नाही असं नाही. पण रीत नाही ना सर्वसामान्याला. इथं आतमध्ये मंथन करण्याची रीत नाही ना कोणाकडं. नाम सुद्धा आहे काही लोकांकडं, पण रीत नाही. रीत सांगणारे फक्त संत असतात. प्रतीचा अनुभवाचा परमार्थ संतांकडे. जर आपण मंथन केलं, आता शेतकरी मंडळी, आपण तुम्ही सगळं दृष्टांत ऐकलेले. तुमच्या घरात कांदे असतील ना. आता कांद्यामध्ये बी जर काढायचं ठरलं तर, कांद्यातलं बी काढायचं ठरलं तर आता काढता येणार नाही. लई म्हणायची सोय नाही. त्याला रीत आहे ना. शेतकरी मंडळी आहोत आपण. 2-2.5 महिन्यामध्ये प्रक्रिया केली की नाही. तसा प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे. एखाद्याच्या गळ्यात माळ नाही, त्याच्या हृदयात देव नाही आहे. सामान्य स्वरूपात तुमच्या अंतःकरणात विशेष स्वरूपात तुम्हाला प्रचिती आली ना. देव सगळ्याच्याच हृदयात आहे. त्या मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. पण तो सामान्य स्वरूपात आहे. त्याला त्याचं ज्ञान नाही. पण ज्याला संतांनी त्याचं ज्ञान करून दिलंय, म्हणजे दीक्षाच्याद्वारे ज्ञान करून दिला ना, त्याच्या हृदयात जो देव आहे त्याला अनुभूती आलेली आहे. तो विशेष स्वरूपात आहे. मग तेच भगवान परमात्मा सांगतात. देवाचं दर्शन कुठं घ्यायचं? हृदयामध्ये. वृद्धाव्या मी ज्याशी हृदय भेटे, तो मी हृदय माझी नसन. सर्वात्मा सर्व रूपे प्रगटे नव्हे तापुते स्वरूप माझे. माझं स्वरूप सामान्य आहे का? विठू जळी स्थळी वाहता रीता. कृष्ण अवतारामध्ये देवानं आपल्या आईला दाखवलं ना ते रूप. देवानं माती खाली तवा देवानं ती लीला केली ना. आई म्या नाही खाली माती. बळीराम दादा खोटं बोलतो. तिनं काठी घेतली. 12 वया तिने उगारिली काठी आणि दाखव आकर म्हणले. मग आ केल्यावर हे रूप दाखवलं ना. कोणतं मंदिरातलं नाही दाखवलं. मग कोणतं दाखवलं? हे रूप इथं जे सांगितलं की माझं स्वरूप काय धाकटं नव्हे म्हणले, छोटं नाही. माझं स्वरूप इतकं व्यापक आहे ना म्हणले. 14 ही भुवने दाखवली. 14 भुवन दाखवली. नवल केवढी न कळे कान्होवाचे कोढे. पृथ्वी जेने तृप्त केली याशी यशोदा भोजन घाली. त्याचं स्वरूप साधं आहे का? ती सगुण. काही ठिकाणी सगुण लिले करता कृष्ण अवतार. पण भगवंताचं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. आपल्याला नाही दाखवलं का बोधाच्या द्वारे? जर बोध यथार्थ ठरला ना साधूचा, जर ठसला ना आपल्या अंतःकरणामध्ये, बोध आपल्या पुरता आहे का? सगळ्या जगापुरता आहे. आता तो कावळा ओरडतोय, त्याचा श्वास आपला श्वास एक आहे का? 2 आहे? अहो एकच आहे. वेगळा आहे का? कोणाचा वेगळा आहे? पण ते श्वासाची किंमतच माहिती नाही ना. श्वास प्रत्येकाचा चाललाय, पण काय माहिती कोणला आहे? बिना चोचका बिना पावका हंसारी उस हंस नको उलटा फिरावी वही गुरु का बच्चा रे. रीत माहिती नाही. रीत माहिती नाही, फक्त साधूला रीत माहिती असते. आणि आईसा मी प्रगटल्या पाठी. काय होतं? कशा करता एवढं एवढा खटतो कशा करताय? मनुष्य शरीर दुर्लभ, संत भेट दुर्लभ, मुमुक्षुत्व दुर्लभ. आदी शंकराचार्य थोडामध्ये सांगतात 3 गोष्टी दुर्लभ. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि साधू पुरुष. आता आपल्याला मनुष्यत्व मिळालंय, मुमुक्षत्व मिळालं ना, संतही भेटले. आणि मग हे सगळं एकत्र आल्यानंतर काय होतं? तो भगवान हृदयामध्ये प्रगट होतो भावाच्या रूपाना. आता जसे डोळ्याला धारा लागल्या ना, काय हे काय? अरे हेच देवाचं दर्शन आहे, हेच आत्मदर्शन आहे. प्रतीची पाहिजे ना. ढेकूर कधी येतो? जेवल्यावरच येतो का अगोदर येतो?
होती ते ना रोकडी उपाशी माणसाला म्हणा दे बरं डेकोर जमणार नाही ते. तसं आत्मदर्शन झाल्यानंतर तो आनंद काय असतो, ते सुख काय असतं भक्तीचं, ते प्रेम काय असतं, ती शांती काय असते. प्रकटल्यावर काय होतं त्याचं पुढं ते वगैरे मी ऐसा मी हृदय प्रगटल्या पाठी संसाराची न पडी दिटी मावळी गुणेशी भेदत रुपुटी पळावून. त्या भक्ताला मृत्यूची भीती सुद्धा त्याची नष्ट होती. म्हणजे भाऊभय सगळ्यात मोठी भीती कोणती, बाकीची भीती किरकोळ आहे. सगळ्यात मोठी फायनल परीक्षा सोडून द्यायचं, हे सगळं सगळं सोडायचं. हे सुटलं का सगळंच सोडायचं, शरीर सोडायचं. त्या शरीरावर इतकं प्रेम केलं माझं माझं म्हणून शरीराच्या संबंधाला मुलं बाळं घर आपली काय प्रपंची आपली प्रॉपर्टी आपली श्रीमंती सोयरे दायरे सगळं कोणाला सोडा वाटतंय का. किती प्रेम केलं या शरीरावर, एका जन्मात नाही प्रत्येक जन्मामध्ये. अज्ञानामध्ये मी देह ही भ्रांती आहे जीवाच्या ठिकाणी. आता कुठं आपल्याला कळालं आपलं स्वरूप काय. आता साधून सांगितलं ना आपल्याला, त्याच्या मागे आपल्याला माहित होतं का आपण कोणी, माहितीच नव्हतं. आपलं अज्ञान होतं ते. आता आपल्याला कळलं आपण आत्ताशी खरंच जागं झालोय. म्हणले आम्ही का झोपेलो होतो. अहो स्वरूपाच्या ठिकाणी जीव झोपलेलाच आहे. मोरूपी निद्रेमध्ये बाबा अहंकार घनकार वचने माता भक्ती. ह्या झोपेतून कोण उठवीन. पैशेनून आले दिंडीतून 2 दिवस कोणीतरी उठीन ना, मंडळी तरी उठीन, आई तरी उठीन, वडील तरी उठवतील. बाबा उठ काहीतरी 2 घास खाय. नाही कोणी एखादा मित्र येईल उठायला, फोन करीन एखादा. पण ह्या निद्रेतून कोण उठीन आपल्याला. असले मजाला सारखे आई उठीन, ऋषभदेवासारखे वडील असले ते उठवतील, नाथांसारखे साधू असले तर उठवतील ना. हरिपंडित त्याला उठवलंच ना. हरिपंडित ऐकत नव्हतं, केलं ना त्याला जागा शेवटी कवाय ना, गावबाला कवाय ना, उठवलंच ना. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जीव झोपलेला आहे त्याला उठवण्याची शक्ती कोणाचंच नाही याच्या विश्वामध्ये. फक्त साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. मग उठवल्यानंतर काय होतं, अरे म्हणले भाऊ भाई सुद्धा उठते. मृत्यू हा कोणाला आहे. जर आपल्याला आपलं वास्तव स्वरूप कळालं, मृत्यू हा देहाला आहे, हे काळाचे. आपलं स्वरूप ही साधून आपल्याला दाखवून दिला ना. चिदानंद रूपम शंकराचार्यांचा तो भक्त शिष्य, तो बोलतच नव्हता ना, काहीच बोलत नव्हता, काहीच बोलत नव्हता. ज्यावेळेस शंकराचार्यांची त्यांची भेट झाल्यावर नाथाचा तो ग्रंथ केला. मग 14 श्लोक त्यांचे संस्कृतमध्ये जे 14 श्लोक झाले ना, त्याचा ग्रंथ तयार झाला. आत्मसाक्षात्कार काय असतो महाराज. सरासार विचार करा उठा नामधरा कंठी दयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट अवश्य. काय मुक्त व्हायला काय भांडवल लागत नाही. मुक्त होणं म्हणजे काय, मृत्यूची भीती नष्ट कशानं होईल. संत उद्धार करतात म्हणजे नेमकं काय करतात, असं हाताला धरून ते मला बसून घेऊन जातात ना. तिने समाधी घेतली तिकडून घेऊन जातात. उद्धार म्हणजे नेमकं काय, मृत्यूची भीती नष्ट होणं म्हणजे काय, हेच सगळं वर्णन या ग्रंथामध्ये. ह्या ग्रंथामध्ये तुम्हाला दुसरं काही सापडणार नाही. संत आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात. आपण नेमकं कोण आहोत, आपण मरणारे आहोत का न मरणारे आहोत. निर्विवाद असा आपला निश्चय झाला पाहिजे ना. आपला निश्चय होत नाही ना. त्याच्याकरता हे सगळं कीर्तन, त्याच्याकरता प्रवचन, त्याच्याकरता दिंड्या, त्याच्याकरता भजन, त्याच्याकरता बुद्धी निश्चय आत्मज्ञान. साधून आता आपल्याला बोध दिला त्याच दिवशी आपण मुक्त झालो ना. आपला निश्चय कुठं होत तरी आपण ह्याच्याच, हे माझं हे मी, देहबुद्धीवर येतो. परत आपण पुन्हा देहावर येतो. देहाला ठेवलेलं नाही, देहाच्या संबंध ही व्यवस्था आहे. ठीक आहे, ह्याच व्यवस्थेला देव सुद्धा जोडते. बापू म्हणायचे, बापूचं ऐकलं ते, बाबांनी ऐकलं असं. सिरीचे बापू तुमच्या जिल्ह्यातले फार मोठे महात्मा, आपल्याच परंपरेतले
फार फार असं ज्ञानेश्वरी आणि भागवत अख्खं आयुष्य जाळलेला महात्मा, अख्खं आयुष्य जाळलेलं, दुसरं काहीच पाहिलं नाही. ज्ञानेश्वरी अख्खं आयुष्य ज्ञानेश्वरी जगले महाराज. त्यांनी सांगितलं, अरे सुखाशी चढावा आसने जायचे. अरे सुख आहे तुमचं आसन आहे राजा हो, स्वरूप आहे. आणि सुखाकरता कुठे हिंडतो आपण? विषयाच्या दारात. यांना सुख होय, त्यांना सुख होय, आमकं मिळाल्यावर सुख होईल. आणि सुख तर तुमचं स्वरूप आहे म्हणले. आपलं स्वरूप आहे ना. स्वरूपानं कोण आहोत आपण? आत्मस्वरूप आहोत. आणि आत्मा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आत्माच पांडुरंग परमात्मा आहे. बाबा सांगायचे आत्मा देवांचा देवी. पण सर्वसामान्य जीवाला बहिर्मुख झालेला असल्यामुळं तो सारखा बाहेर धावतो. संत काय करतात? त्याला उलट करतात. हे जरा आत बघ जरा, सारखा बाहेर नामाशी विनमुख तो नर पावलेलाच म्हणावं. ते आता अधिकार आहे त्यांचा मोठा. असा जो भगवान परमात्मा हृदयामध्ये, त्याची जर आपल्याला हृदयामध्ये आत्मदर्शन झालं, आत्मसाक्षात्कार झाला, तर काय होतं? संसाराची नपडी दिठी मावळे गुणीशी त्रिपुटी नष्ट होती, भेद नष्ट होतो. आणि दुःखाला कारण भेद, भेदा भेद भ्रम. काय भेद? देव वेगळा, मी वेगळा, संत वेगळा, आत्मा वेगळा, स्वरूप वेगळं. हा भेद ज्या वेळेस नष्ट होतो, त्रिपुटी नष्ट होती, त्यावेळेस उरतं ती एकच उरतं. मग सबका मालिक एक हरी आत्मा जीव शिव समवायात. मग त्रिपुटी नाही राहत. आणि ज्यावेळेस त्रिपुटी नष्ट होती ना, त्यावेळेस काय होतं म्हणले? पळे उठा उठी भव भय. ज्या वेळेस आपल्याला संतांच्या कृपेनं ज्ञान प्राप्त होतं अनादिकालचं, त्याचं आपण चिंतन करतो. आणि त्यावेळेस हृदय ग्रंथी म्हणजे काय? थोडा विषय आपला रात्री झाला ना. हृदय ग्रंथी म्हणजे काय? गाठणी नाही मारेल. तुका म्हणे सोडील्या गाठी, त्याच्यावर आमचा विषय चालला होता. कोणत्या गाठी? तर कशा नाड्यासारख्या गाठी का मधी सूक्ष्म मी देह, हा जीवाच्या ठिकाणी असा दृढ गाठ झालेली मी देह. आणि ते संत सोडतात. तो देह नसून कोण आहे? भगवंत स्वरूपी, तो शिवस्वरूपी. देवच म्हणतात ना, ममई वंशी जीवलोके जीव भूता सनातना. अर्जुना, हे सगळे माझे लेकरं आहे त्या पृथ्वी तलावर. आणि आपण रोज म्हणत नाही का माई जगन्नाथ, बाप जगन्नाथ? रोज म्हणतो ना, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. आपलं नातं आहे ना, हे संतांनी दाखवून दिलेलं. पद्मनाभ जोडी, पद्मनाभ म्हणजे भगवंत. प्रथम म्हणलं ना, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा. त्याच्याशी जोडून नाही दिलं का आपल्याला? मुलीचं लग्न भाऊ द्या, तिला नाव विचारा बरं. 5 मंगल झाल्यानंतर त्या मुलीला नाव विचारायचं, ती नाव तिकडं सांगते का? जोडलं ना बामना. 5 मंगलमध्ये जर तिचा भाव बदलतोय, मग आपलं लग्न लावून दिलं नाही का देवाशी? ते मंगळसूत्र नाही का तिच्या नावाचं आपल्या गळ्यामध्ये, आपला भाव बदलायला पाहिजे ना. आता याच्यावर सत्ता भगवंताची. तुळशी पत्र ठेवलंय आपण याच्यावर. आता तुळशीची माळ म्हणजे तुळशी पत्र आहे ना. आता याला माझं नाही म्हणायचं, माझे ना म्हणे विषयाचे पात्र जैसे आठवले आते म्हणजे ज्ञानेश्वरी. आता हे सगळं पांडुरंगाचं का म्हणे घालू तयावरी भार वाहू संसार देवा पाहिजे. काय होतं? वास्तव स्वरूप कळतं त्या ज्ञानानं. आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय आहे, आपण मरणारे आहोत का न मरणारे आहोत, मरणाऱ्या देहामध्ये आपण न मरणारे आहोत, त्याच्यात राहूनच त्याचं ज्ञान होतं. गेल्यावर मोक्ष संतांना मान्य नाही. गेल्यावर मोक्ष कुठं आहे? ज्याला मेल्यावर मोक्ष लागत त्याला काशीला जायचं, काशीला थांबायचं. तिथं शरीर पडलं का त्यात व्हायचे ना, मोक्ष देऊन उदार काशी व्हायची, वेचणे लागे शरीर ते गावी. मोक्ष आहे. मग भगवान भोले बाबा, भगवान शंकर येऊन त्या व्यक्तीच्या कानात येऊन तारक मंत्राचा उपदेश करतात, जो आपल्याला जिवंत असताना मिळाला. तारक मंत्र प्रमाणे गुरु हा संत कोळीचा राजा शेवटचे चरण पाना. त्या ज्ञानाना जीव मुक्त होतो, इकडे मेल्यावर होतो. आणि इकडे जिवंत असताना न मरता हे रोकडा मोक्ष. एवढं एक तीर्थ आहे विश्वामध्ये. बुडण्याची भीती नाही, कडा तुटून पडण्याची भीती नाही.
जिवंत असताना मोक्ष देणारे फक्त एक तीर्थ आहे, संत तीर्थ. पैठण असेल, माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, जवळोबाराय असतील, हे संत आता जे आपल्याला ज्यांनी ज्ञानाचा उपदेश करायचे संत सद्गुरू असतील, हे संत आपल्याला रोकडा मोक्ष, न मरता आला हे रोकडा मोक्ष, एक हाती नाम आणि एक हाती मोक्ष स्वरूपाचं ज्ञान करून देतात. ज्या ज्ञानानं आपल्याला विवेक प्राप्त होतो. दूध वेगळं आणि पाणी वेगळं कोण करीन? संतच करू शकतो, कोणीच करू शकत नाही. दुसरं करण्याची शक्तीच नाही मला. आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त झालं आणि ह्याच्यामधलं नेमकं आपण कोण हे सांगण्याकरता चांगदेव महाराजांना सुद्धा इकडेच यावं लागलं ना. चांगदेव महाराज काय अज्ञानी होते असं नाही, त्याला ज्ञान होतं, परंतु पुढचा काही भाग राहिलेला होता. काही भाग राहण्याकरता मुक्ताबाईला जावाच लागलं, शरणागती पत्करावाच लागली. त्यावेळेस हा भेद गेला ना. स्नान करायच्या वेळेस चांगदेव महाराज मागं सरकले होते ना, फटकरलेलं आहे मुक्ताबाईना. मुक्ताबाईची सनद पहा तुम्ही. अरे म्हणले सांग्या तुला भेद आहे म्हणले अजून. अरे हे गुरं ढोरं गाई म्हशी त्यांच्या अंगावर वस्त्र आहे का रे म्हणले. तुला भेद वाटतो, मी स्त्री तू पुरुष, अमकं वेगळं तमकं. आणि मग तो बोध ज्या वेळेस दिला ठसला ना, मग त्याला ते सगळं एकच दिसायला लागलं ना. विष्णुमय वैष्णवाचा आधार भेद गेला, त्रिपुटी मावळली का भाऊभाई उठा उठी म्हणले. उठा उठी, तिथं भीती राहत नाही. लाईटीला हात लावल्यावर किती दिवसांना करंट बसतो? जेवण बसतो ना. लाईटीला हात लावल्यावर शॉक कधी बसतो? लगेच आपण सारी ती करी ती काळ नाही. ज्ञानाचा स्पर्श झाल्यानंतर तुमच्या पलंगाला जर परिस लागला तर सोनं व्हायला किती वेळ लागल? नाही काळ वेळ पुन्हा नाही काळ लागी. हे कशामुळं घडलं? त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. शक्ती कशी साधूमध्ये शक्ती आहे, ते ज्ञान जसंची तसं संक्रमित कर. जसं अर्जुनाला दिलं ना, हे हृदयीचे ते हृदयी कुरुक्षेत्रावर आपल्याला तेच दिलं ना. वेगळं आपल्याला कमी दिलं असेल का? आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलं हे काही कमी असेल का? अर्जुनापेक्षा उद्धवापेक्षा कमी असेल का? कधी नाहीये. पाऊस सगळ्यांकरता पडतो, पण त्याची जमीन चांगली, त्याचं पीक पहा. आणि आमच्यासारखी हिंदराच्या जमीन कसं काँग्रेस असते. ही शेती अंतकरण, ज्याचं अंतकरण पवित्र, त्याला सुख, त्याला समाधान, त्याला आनंद काही दिव्य असतो महाराज. त्यालाच तो आनंद असतो आणि त्याला खरं ज्ञान होतं. बळे उठा उठी भवभय लागता सूर्याची किरण. दुसरा दृष्टांत घृताची लाग नाशी कठीणपण मी प्रगटल्या नारायण. न फोडिता जाणं लिंग देह नाशी. वा मंडळी, जोपर्यंत लिंग देहाचा नाश होत नाही ना, तोपर्यंत जन्म मरण टळत नाही. वरवर किती चालू द्या, पुण्यकर्म होईल, सत्कर्म होईल, पण ज्या दिवशी लिंग देहाचा नाश होईल ना या ज्ञानानं, त्याच दिवशी जन्म मरण थांबल, अन्यथा नाही थांबत. मग ते सारखं जन्म घेणे लागे. लिंग देहाचा नाश कधी होतो? चित्त चैतन्याची याच्यात उभी चित्त चैतन्याची होता भेटी, म्हणजे आपली देवाची काला ज्यावेळेस होईल. चित्त चैतन्याची होता भेटी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री आसरूंचा पूर दाटे, रुदन करी अनिवार. त्यावेळेस या गाठी सुटतात. श्लोकच योगायोगानं सापडला, समुद्रातून सुई पण ते सापडीत असतात. आपल्या काही हातात नसतं, सहज योगायोगानं पुढं आलं. विद्यते हृदय ग्रंथी छिंदंती सर्व संशय, सगळे संशय नष्ट होतात. ओवी एवढीच पाहिजे आपल्याला, पण फार भारी ओवी आली. लागता सूर्याचे किरण, आणि मग सूर्याचं कडक ऊन पडलं आणि तूप, घृताचे नाशे कठीण, पण मग ते किती मऊ होईल सूर्याचं किरण लागल्यावर. पगळं ना ते दृष्टांत. ते मी प्रगटल्या नारायण. मग मी जर हृदयात प्रगट झालो तर काय होईल? न फोडिता जाणं लिंग देह नाशे. मग लिंग देहाचा नाश होतो हृदयात. देव जर प्रगट झाला ना, काय सोपा विषय जर रीतीनं केला तर. भगवान परमात्मा जर आपल्या हृदयामध्ये प्रगट झाला, चिंतन करता करता करता, अनुभव परमार्थ पाहायलाच भेटणार नाही कुठे. विरळा आणि विरळा कुठंतरी थोडं प्रचितीचा. बाबांनी आपल्याला सर्वसामान्याला प्रचिती आणून द्यावं म्हणजे काही गोष्ट नाही आहे.
वर पडणार तर फार आहे, अंतर फार विरळ, फार विरळ. लिंग द्यायचा नाच झाला का आपलं कामच, आपली येर झारच संपली. जन्म मिळायला कारण काय लागतं? आता श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घरी महाराज लोक नवनाथ ग्रंथ वाचतात. चांगलं आहे, वाचला पाहिजे. गुरुवी भक्ती नवनाथ ग्रंथासारखी नाही. त्रिविक्रम राजा ज्या वेळेस त्याचा संस्कार चालू होता सगळा, मग त्रिविक्रम राजाला इथं भगवान शंकराचं मंदिर, नाथपंथी बसलेली होती. इतिहास आपल्या सगळ्या समोर आहे. गोष्ट सांगायची आपल्याला गरज नाही, पण लहान मुलांना सुद्धा विषय. मग नाथांनी त्रिविक्रम राजाला का जिवंत केलं नाही असा जर प्रश्न विचारला तर संजीवनी आहे ना. नाथ काय करीत नव्हते, नवनाथ काही करीत होती, नवनारायणाचा अवतार आहे. मग त्रिविक्रम राजाला उठवलं का? का बरं? तो मुक्त झाला, त्याचा नाच झाला होता, मुक्त झाला होता. तो व्हायची ती, तो रामरूप झाला होता. आणि जो भगवंत स्वरूप झाला ना, त्याला जन्माचा काही संबंध आहे? आता कैशी येणे सहज खुंटले राम बोला तुका जातो स्वरूप. हा जीवशिव होतो, तो जीवची परी तुके महेश, जीवशिव होतो नाशे जीव कोण भगवतो. मूळचा मुक्तच हे, मुक्त होता परी बळे. घेऊन या छंद फक्त माझी भ्रांती काढून टाकी. त्या संत काय करतात? जेणे भ्रांतीपासून फिरतले गुरुवाक्य मन जोतले आत्मस्वरूप. लिंगद्याचा नाच झाल्यावर धुई दाटली चौकडे, ती चंडवाची तात्काळ मुडी. धुई आली आणि वारा सुटलो राहील का धुई? काय दृष्टांत आहे. केवी माझ्या प्रकाशा पुढे वासनेचे उकडे समोर जा. मग वासना राहील का जन्म घ्यायला? वासनाच नाही राहिली. आता बी जर भाजलं समजा तर मावशी उतरण का? आता पेरायचंय समजा, आता शेतामध्ये कडोळ पेरायचं आहे, जेवरी पेरायचं आहे, भाजून घ्यायची आणि पेरायची. उतरण ना भारी? कशी काय उतरण? तांदळाची लाई झाली उतरत असते का? म्हणूनच पांडुरंगाचा प्रसाद मध्ये लाई असते. अध्यात्म आहे ना. बीज भाजून लाई आम्हा जन्म मरण नाही. आपल्याला तसं व्हायचं. बाबा म्हणले तसं व्हा. बाबा म्हणायचे तांदूळच का, अक्षताच का लग्नामध्ये, तांदूळच का? असे व्हा, तांदळासारखी व्हा. नवरदेव नवरी तुम्ही असे व्हा, म्हणजे मुक्त व्हा, म्हणजे पुन्हा जन्माला येऊ नका. इथं पूजेला तांदूळच का? अध्यात्म आहे ना त्याच्यामध्ये. तांदूळ उगतो का? साळ उगन ना. बाबा त्या काळामध्ये घोटी तिकडे सगळं तांदळाचंच होतं ना. असे तांदूळ घ्यायचे, असे करायचे, असं फुकायचे. ह्या म्हणले आता कोणी प्यारा बघून दाखवा. किती बोल रोजर लागले म्हणले. तसं मुक्त व्हायला किती वेळ लागल? जर वर्म कळालं तर, वर्म कळालं तर मुक्त व्हायला काय, फक्त भ्रांती गेली पाहिजे. विषय एकदा कळाला, खटका मेशू सारखा खटका पडला की जे मी आत्मस्वरूप. पण निश्चय व्हायण्याकरता या आयुष्यभर सर्वांनी साधना आहे, सत्संग आहे. हळू 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 काय होतं? आता इथं बसलेले काही सासा असतील ना, इथं बसलेले काही सासा असतील ना, सुनस सासू होत असते ना, सुना असते ना कधीतरी. तुम्ही साधा का सिद्ध होत असतो होतो ना. बापूच म्हणायचे ना, अरे सुनस सासू होत असती पण टिकली तर नांदावं लागेल, त्याला नांदावं लागेल. तसं नांदावं लागेल म्हणजे चिंतन करावं लागेल. याला चिंतन केलं ना, अडवणी राहीन ते ठेवगाच समजायची ती स्थिती प्राप्त होत असती. वासनेची उपडी समूळ उपडिता वासनेची संशय नेहमी जीव भावे ती. येत क्षय पावला कर्माशी जीवी रवीपाशी अंधारे. मग त्याचं कर्म ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले दे काळीसा अनाथाचा असा काबुलेला. त्याला वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं, त्याचं कर्म सगळं जळतं. त्रिविध तापाची झाली दिखेले आचरण तेवी गुण नासती स्वकार्याशी अविद्या नाशी आज्ञेरीशी. आता किती बल लावल्यावर इतका उजेड पडन सूर्य इतका पडन का? सूर्य इतका उजेड किती मोठे बल लावा ना तुम्ही, नाही पडणार. तसं हे ज्ञान जोपर्यंत होत नाही ना, आत्मज्ञान, बाकीचे ज्ञान मावलीनं कुठं टाकले? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. जीवनामध्ये ना वेळ भेटला ना, आपलं कर्म सांभाळून ना, ज्याच्या अप्रसादी त्यांना कर्म सांभाळून दुसरा ग्रंथ वाचायला मिळो न मिळो एकनाथी भागवत क्रम या
एकनाथी भागवत वाचायचं मग ज्ञानेश्वरी वाचायची. तुम्हाला ज्ञानेश्वरी अशी लगेच कळणार नाही. ती गुण नासती सोकारेशी, अविद्यानाशी आज्ञेनेशी, जीवनाशी शिवपणीशी. वा, चिद चिद ग्रंथीशी अहंकार. ग्रंथीभेद म्हणतात त्याला, शास्त्रामध्ये काय म्हणतात, ग्रंथीभेद. त्याला आपण स्थिती म्हणतो, अवस्था म्हणतो, भाव म्हणतो. तेथ सोहमहंसाची बोळवण, न करिताची झाली जाण, भेने पळाले जन्म मरण, पडले शून्य संसारा. मूळ विषय मृत्यूची भीती जावी आपली. मृत्यूची गेली का सगळीच गेली, आणि सगळी गेली मृत्यूची नाही गेली तर येरझार नाही ना तो. ज्याची मृत्यूची भीती गेली, मरणच मरून गेल्यानंतर काय पुन्हा काय भीती आहे. भेने पळाले जन्म मरण, पडले शून्य संसारा. या परी भक्ती योगे गहन, माझे करून या भजन, भक्त पावले समाधान, ऐसे निजान निज भजने म्हणले बरं. कोणतं भजन आता हे आता आतलं भजन आहे, पण पहिलं बाहेरचंच करावं लागल तेव्हा आतलं कळन. अगोदर वैखरीचंच भजन करावं लागल. वैखरीचं भजन करता 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 पुढचं भजनी कंठी धरिला कृष्ण म्हणजे अवघाजनी परा पश्यंती मध्यमारी वैखरी. मग परीचं भजन म्हणजे निज भजनी. एवम भक्ती ज्ञान कर्म योग, तिही योगांचा विभग, तुझ मी सांगितला सांग की वर्म चांग मद प्राप्त. परमार्थाला लागतो विवेक, परमार्थाला लागतं वैराग्य, परमार्थाला लागते भक्ती, आणि परमार्थाला लागतं ज्ञान. तीन गोष्टी जर असल्या तर परमार्थ व्यवस्थित चालतो. भक्ती म्हणजे अंतःकरणात प्रेम, प्रेमाविन भजन, नाकाविन आणि अर्थाविन पोथी. आता एक प्रेमी म्हणूनच आपण इथं बसलोय ना. खरं प्रेम वेगळं असतं. प्रेमा नाका अर्थ म्हणजे भगवंतावर केलं जाणारं प्रेम, याला नाव भक्ती. भक्ती म्हणजे अवघड नाही. काय गोपीने केलं वेगळं, किती सोपी बघ. संसारावर केलं जाणारं प्रेम त्याला म्हणतात असं. संपलं भक्तीचा विषय. ज्ञान, संतांनी जे आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून दिलं तेच ज्ञान, त्याला ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान. वैराग्य काय, वैराग्य वैराग्य म्हणजे काय. आता लई तुम्हाला वैराग्य झालं, सगळ्याचा त्याग केले, गेले जंगलामध्ये, भूक लागली काहीतरी करावंच लागेल. ही अवस्था टिकलं का वैराग्य. इथंच राहून जसं पाण्यात बुडवून काढा तसंच आळूचं घ्या. नसं पाहिलं कमलपत्र, नसन पाहिलं काही चिटकतं का त्याला. मग याच्यातच राहायचं. संसारी असावी ना असोनी भजन करा. काशीला घाटावर एक साधू नव्हता चालला, कासा विरक्त होता. मणिकर्णिका घाटावरचा विषय. मणिकर्णिकेच्या घाटावर काशीला आता जे जाऊन आले असतील त्यांनी ते सगळं पाहिलेलं आहे. महाश्मशान रोजचे कमीत कमी 400 ते पार विधी होतात तिथं, म्हणून त्याला महाश्मशान म्हणतात. त्या घाटावरून एक साधू महापुरुष चालला होता, आणि त्याला तिथं चालता चालता एक अशी त्या काळात सोन्याची मुद्रिका पाहिली त्यानं. त्या काळात अशी मोठी सोन्याची अंगठी पाहिली. तो थांबला तिथं. पण साधू आहे ना, विरक्त साधू आहे ना. सोने रूपी आम्हा मृत्यूचे समान. त्याचा लगेच विवेक जागा झाला, त्याचं वैराग्य जागा झालं. आपल्याला काय करायचं याच्यावाला नाही का. आपण विरक्त महात्मा आहे ना, पण त्याच्या मनात असं आलं की कोणाला तरी सांगावं तरी निदान नाही आपल्याला, पण मग कोणाला तरी सांगू बा आपण, कोणाला तरी उपयोग येईल ना. त्याला असं वाटलं मला माहिती. मग तो साधू थांबला तिथं, अंगठी कशी उभा राहिला. त्याला असं वाटलं कोणाला तरी सांगू, ज्याला गरज आहे तो जाईन घेऊन. तिथं त्या काळात ते पखालीवर पाणी वाहत होते ना, जुन्या काळातला दृष्टांत आहे. पखाली अशी दोन्ही कोण आणि याला पाणी सगळं गंगेचंच. मग तो पखालीवाला तिथून चालला होता. पखालीवाल्याला म्हणले थांब थांब म्हणले. त्याला असं वाटलं गरीब याला सांगू आपण, तिचे जीवन यात्रेत व्यवस्थित होईल. त्याला म्हणला यार हे पाहून ना म्हणते काही. तो पखालीवाला म्हणला ती 8 दिवसापासून पडले म्हणले. हे कोणतं वैराग्य, विवेकयुक्त वैराग्य. हे खरं वैराग्य आहे. हे तामसी वैराग्य, राजेश वैराग्य संतांना मान्य नाही. वंका बंकाचं चरित्र पाहा ना तुम्ही. तो म्हणला 8 दिवसापासून पडेल की आपली नाही म्हणले, माझी नाही म्हणले. हे वैराग्य आहे. कपडे असू द्या ना तुमची, कोणती असू द्या ना, कपड्याला नसतं परमार्थ.
परमार्थ म्हणजे अंतःकरणाची तुमची अवस्था आहे ती एक. तुमचं वैराग्य आहे ना हे जगाला दाखवण्याकरता नसतं, याच्यातच राहून कडकडीत वैराग्य, त्याच्याबद्दल आसक्ती नाही. एक दिवस आपल्याला सगळं सोडायचं आहे, आपल्याला जायचं कुठं, भगवंताकडं जायचं आहे. हे सगळं ज्ञान झाल्यानंतर भीती वाटत, माहेरला जायची भीती वाटते का माहेरला जायला? आणि हे डबडं ठेवल्यावर जायचं तरी कुठे आहे आपल्याला? त्याच्याकडे जायचं आहे ना, मग काय त्याचं काय सुखदुःख काय त्याच्यावाला शेवट. आता येथे विशेष माझी भक्ती न पायी आन सांगती, नव्हे अनेकाची पंगती साधी मदप्राप्ती अंगोवांगी, न करिता माझे भजन सर्वता नुपदी माझी ज्ञान, कर्म न करिता मदर्पण तेची दाना कर्म. भक्ती ही फार श्रेष्ठ आहे. भक्तीची पोटी बोध, बोध म्हणजे ज्ञान, बोध म्हणजे तुमचा कृष्ण आहे, बोधच कृष्ण आहे, बोधच पांडुरंग आहे आणि बोधच राम आहे. हे ज्यावेळेस ठसल ना त्यावेळेस आपला परमार्थच झाला समजायचं. तुम्हाला जिकडं तिकडं रामच भरलेला आहे, कुठं राम नाही सांगा ना, सर्वाघटी. पण भक्ती केल्याशिवाय नाही. ज्ञानाचा जन्म भक्तीमध्ये आणि ज्ञान भक्तीवरच जगत असतं. भागवतामध्ये पहा ना, भक्ती बसलेली, ह्या मांडीवर एक मुलगा आणि ह्या मांडीवर एक मुलगा आहे, दोघंही म्हातारी आणि भक्ती तरुण. ते एक ज्ञान आहे एक वैराग्य आहे. कलियुगामध्ये ज्ञानही झोपलेलं आहे आणि वैराग्य झोपलेलं आहे. भक्ती पाहायला मिळेल तुम्हाला गर्दी, पण ज्ञान वैराग्य कलियुगामध्ये दुर्मिळ. कुठंतरी एखाद्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य. या लागी मुख्य जे निज ज्ञान, शेवटच्या वेळेस सांगितलं माऊली नाथांनी, या लागी मुख्य जे निज ज्ञान ते अपेक्षी माझे भजन, ते तर कर्म बापुडे रंक जाण भजनी विनसरेना. त्याला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं संतांकडून, अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न झाली, वैराग्य उत्पन्न झालं ना. महाराज म्हणले कर्म धर्म त्यांचा, तुम्ही जे कर्म करशांना दिवसभर ती पांडुरंगाची सेवा आहे. वर्म जर कळाला तर वेगळा वेळ लागतो परमार्थाला. तुमची 24 तास पांडुरंगाची सेवा चालू आहे, भजन चालू आहे. त्याचं म्हणून केलं तर त्याचं म्हणून जर केलं तर कर्म धर्म त्यांचा सजन कसाया विकू लागे माज. सजन कसायाचं मांस विकणं परमार्थ होतं, आपलं नाही होणार, होईल ना. या लागी मुख्य जे निज ज्ञान ते अपेक्षी माझे भजन, कर्म बापुडे रंक जाण एवं ज्ञान कर्म परमार्थी माझे भक्तिस्थ होती सरती, ती भक्तीची निज ख्याती. ऐक पुढच्या श्लोकामध्ये मग विषय 20वा अध्याय म्हणजे खरा 20वा आहे आपल्याला. तुका म्हणे माझा वाटेनं करावा खरा जीवाला विश्रांती कुठे हो? एक तर संतांच्या चरणाजवळ विश्रांतीचा ठाव पायी, आणि देव आणि संत वेगळे नाही. म्हणून नाथांचं भागवत नुसतं प्रेमानं भरलेला ग्रंथ आहे, नुसता प्रचितीनं भरलेला ग्रंथ आहे. भागवत वाचल्यानंतर काय स्थिती होती, काय प्रचिती येतील, काय अंतःकरणात बदल होतो. महाराज फार दिव्य, फार उपकार आहे. काय सांगू आता संताची उपकार मग निरंतर. काय द्यावी त्याशी भावी उतराई ठेवी तहा पायी. त्या संतांनी आपल्याला फार उपकार केले, फार परिस्थिती प्रतिकूल सहन केली आणि आपल्याकरता हे फार मोठं धन तयार करून ठेवलं बरं का. याच्यासारखं धन या जगात नाही. ज्याच्या घरात ग्रंथ आहे त्याच्यासारखा श्रीमंत गावात कोणी नाही. बाकीचं धन हे संपणार आहे. त्याच्यापासूनही परमार्थ करता येतो, पुण्य करता येतं, पण परमार्थ महाधन जोडी देवाची चरण भावया जतन पाय नावाचे. म्हणून बऱ्याच दिवसाची अंतःकरणामध्ये अण्णा बऱ्याच वेळा आमच्याकडं एक प्रेमाचं नातं आहे. त्यांच्या अंतःकरणात या एकदा आमच्याकडे, या एकदा. ती अशी मनामध्ये आज योग आला. मी सगळी संत मंडळी भेटले, थोडा वेळ पांडुरंगाची सेवा झाली नाथांच्या कृपेला. हा परिसर म्हणजे आपण नाथांच्या दरबारात आहोत आता. नाथांनी फार धर्माचं कार्य मोठं केलेलं आहे. आज तरी सगळ्यात जास्त जर ग्रंथ होता उपलब्ध कोणाच या संत नाथांची सगळ्यात जास्त. आत्तापर्यंत जेवढे संत झाले ना, मैपती बाबांचा ग्रंथ पाहतो मी, आजपर्यंत सगळ्यात जास्त ग्रंथ संपादक जर कोणाचं या संत नाथांची. आणि सोपी फार सोपं नाथांनी दिलं. अशा
पवित्र भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला. जीवनामध्ये न घडणारी गोष्ट संत भेटली खरी, तो प्रसाद आपल्याला मिळाला. फक्त गरज असती सत्संगाची. सत्संगाच्या निमित्तानं थोडा सत्संग घडावा. विनू सत्संग विवेक न होई राम कृपा बिना. सत्संग घडला थोडा वेळ, कारण सत्संगानं काय होतं, कसा दिवा आहे ना, दिवा असा तेल असलं वात असली जर असा शांत जागेत असला तर किती भारी जळतो. तो जर असा इथं रस्त्यावर ठेवला तर आता मग अशी विजला ना बाहेर आल्यावर तसं अंतकरण ते मल गेला, विक्षेप गेला, वरण गेला, अंतकरण स्थिर झालं, शांत झालं का मग आला शीतळ शांतीचा वारा. तिने सुख झाले या फिटला पातकांचा थारा, कळी काळाशी जरा. फार जीवन सुखमय आनंदमय. काय मिळवायचं आहे आपल्याला? समाधान मिळवायचं आहे. अस्थिर झालेलं चित्त स्थिर करायचं आहे. पहिलं शुद्ध होतं, नंतर स्थिर होतं, आणि मग त्या स्थिर चित्तामध्ये ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा. शांती हेच देवाचं स्वरूप आहे. सुख हेच देवाचं स्वरूप आहे. समाधान हेच पांडुरंगाचं स्वरूप आहे. फक्त त्याला ह्याच स्वरूपात पाहायचं नाही. ते फक्त पूजा करताय. सुंदर ते ध्यान उभे विटे करी, नाही का, कर कटेवरी ठेवून या राजस सुकुमार मदनाचा पुतळा विशेष कळा. पण तोच भगवान नारायण आपल्या हृदयामध्ये बरं. श्रेष्ठपैकी आपलं कर्म सगळं सांभाळून आपले आचार विचार आपलं नित्य कर्म, आपण गृहस्थी मंडळी आहोत, त्यांच्यातच राहायचं, बेस्टपैकी राहायचं, पण पाहुण्यासारखंच राहायचं याच्यामध्ये सगळं, पण सगळं ओळखूनच राहायचं. समजून केल्यावर काय अडचण आहे का? याचं जर स्वरूप कळालं तुम्हाला, ही नोट खोटी आहे, ह्या नोट्याचं 500 रुपयाची नोट खिशात आहे, खोटी जर स्वरूप कळालं तर काही नाही. सुख माऊलीनं तेव्हा सांगितलं लटिका व्यवहार स्वरूप कळण्याकरता राय. त्याच्याशिवाय तर आपल्याला आता थोड्या वेळा लागणार आहे ना, पण स्वरूप कळून जर केलं तर दुःख नाही देत. ते असं आहे, ओळखायचं. त्याचं स्वरूप कळालं, आपलं स्वरूप कळतं, आपलं स्वरूप कळालं, भगवंताचं स्वरूप कळतं, आणि धन्य पुण्य रूप कैसा झाला साक्षात देव आणि भक्त विजा. मागच्या वर्षी या सप्त्याच्या काळातच आपली गाठ झाली. सप्ताह चालू झाला आहे, परवा उद्या जाणार आहे आम्ही तिकडं. योगायोग वर्षांना गाठ झाली आपल्यावाली. पुण्य गाठी होईल आहे याची सहज योग आला. हा निमित्त काही असो, पण एक भेटण्याचं समाधान वाटलं, आणि त्यातले त्यात थोडा सत्संग झाला. ही सगळ्यात महत्त्वाचं असतं. बाकीच्या गोष्टी ह्या साई आहे, पण हेच कोणी हे वर्म तुम्हाला माहिती आहे, सगळे श्रवणाचे अधिकारी. आल्या आल्या ग्रंथ आला, थोडा सत्संग झाला, हेच खरं जीवनाचं, हेच खरं धनी बरं का. म्हणून झालेली सेवा. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, किंबहुना तुमची केले धर्मकृत्य शेती गेले माझे कोरले काही, पण का म्हणे माझी तुम्ही बदललेली वाणी, प्रसादा वाचवणी तुमच्या विठ्ठली पुंडलिका.